दिल्लीच्या मालवीय नगरमधील एका हॉटेलला भीषण आग, 21 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती, तर अनेक जण जखमी. मृतांमध्ये 18 परदेशी नागरिकांचा समावेश. महायुतीला आतापर्यंत 3 ठिकाणी बंड शमवण्यात यश. महायुतीच्या नेत्यांनी मिळून निर्णय घेतलाय. बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा, रवींद्र चव्हाण यांच्या सूचना. तर सर्व जागांवर महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त. विधान परिषद निवडणुकीत शिंदेंच्या सेनेतील 2 बंड शमले. संभाजीनगर जालन्याच्या जागेवरून सत्ताराम माघार घेणार, तर रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या जुईली दळवी यांचा अर्ज मागे. आमचा मोठा भाऊच आमच्याकडून सत्ता हिसकावून घेतोय. स्थानिक पातळीवर आमचा रोष. मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करून निर्णय घेणार, अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य. भाजप शिवसेनेला संपवतोय असं काही नाही, नाराजी दाखवण्याची एक लिमिट असते. अब्दुल सत्तारांवर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांच्यातील नाराजी दूर. अर्ज मागे घेण्यावरून महेंद्र दळवी होते नाराज, तर विधान परिषदेच्या बदल्यात गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार. नाशिकमध्ये बंडखोर गीतेबंधूंच्या माघारीसाठी शिंदेंच्या सेनेचे शर्थीचे प्रयत्न सुरू. मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून, मात्र गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम. सोलापूरमध्ये विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का. आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद. मित्र नागेश भोसलेनं केसानं गळा कापला, फत्तेपूरकर यांची प्रतिक्रिया. तर केसानं गळा कापायला फत्तेपूरकर लहान आहेत का, नागेश भोसलेंचा सवाल. अमरावतीत काँग्रेसच्या आक्षेपानंतर अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा अर्ज बाद. संपत्तीच्या माहितीत तफावत असल्यानं घेतला होता आक्षेप, तर बाजोरियांना तातडीनं दिलासा देण्यास कोर्टाचा नकार. बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची तपासणी मोहीम. खामगावातील 2 कृषी केंद्रांना नोटीस. खतांचा काळाबाजार केल्यास कारवाईचा इशारा.